बाबा. हा. तू त्या काय त्या पादचारी दिनाला गेली होती का? हो हो गेले होते. त्यांनी ना तिकडे ना एक सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट SPTM नावाच्या NGOचा स्टॉल होता. त्यांनी एक छान छोटंसं क्विज केलं होतं. ओके. विचारू का तुला प्रश्न? विचार बघूया. मला येतं का? विचार बघूया. हा. तर पहिला प्रश्न, वाहन चालवण्याचा हक्क कितव्या वर्षी मिळतो? 16व्या, 18व्या, 21व्या का कधीच नाही? कमान यार, 18व्या वर्षी मिळतं ना लायसन्स. हे काय माहिती नाही काय मला? चूक. हक्क कधीच मिळत नाही. 18व्या वर्षी परवानगी मिळते. ओके. हो, लायसन्स म्हणजे परवानगी. गुगली टाकला. मस्त. ओके. पुढे. जर रस्त्याला चालण्यासारखा पदपथ नसेल तर रस्त्याच्या कोणत्या बाजूनी चालणे अधिक सुरक्षित आहे? डाव्या, उजव्या, रस्त्याच्या मधोमध किंवा कोणत्याही बाजूनी त्याला काहीच फरक पडत नाही. डाव्या मधोमध तर नाही. हा गावात आपण गुगली आहे. खूप लोक डावीकडनं चालतात, पण उजवीकडनं चालायला पाहिजे, कारण समोर न येतील ना वाहनं, आणि मग तुम्हाला दिसतील वाहनं समोर येणारी. म्हणजे मागून एक अचानक असं काही वाहन वेवर झालं तर ते. तू कुठच्या बाजूने चालते? उजव्या. ओके, गुड. तर तिसरा प्रश्न, PMPML चा फुल फॉर्म हा तर माहिती असेल. हा माहिती आहे मला. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड. बरोबर. येस. आणि PMPML चा संपूर्ण संचालन हद्दीचा दैनिक पास किती रुपयांना मिळतो? संपूर्ण म्हणजे PCMC PMC सगळं धरून एका दिवसात कुठेही जायचं? हो. 300-400 रुपये तरी असते. 300 नाही, 120 फक्त. फक्त 120? हो. एक दिवसभर कुठेही जायचं बसनी? हो. ओके, बर, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, पदपथावर किमान किती रुंदीची जागा विना अडथळा चालण्यायोग्य असणं नियमानुसार आवश्यक आहे? हा, म्हणजे बस स्टॉप सोडून, दिवे, झाडं हे सोडून ना? हो. आता मी समज मला जायला 1 मीटर तर लागेल समजा. तर मी एवढा जाडा नाहीये, आणि समोरनं येणाऱ्याला 2 मीटर लागायला हवी ना? 2 मीटर. बरोबर, 2 मीटर असणं आवश्यक आहे असं आम्हाला अर्बन डिझाईन मध्ये पण शिकवलंय. पण आता मुळात किती असते, प्रत्यक्षात किती असते तुम्हाला शिकवलंय ऍक्च्युली? हो. ओके, मस्त. आवडलं का क्विज? आवडलं. तुला हे सगळे आले प्रश्न? बऱ्यापैकी आले. मग काय बक्षीस वगैरे मिळणार आहे का तुला? देतील ते, लॉटरीतनं नाव आलं तर. अच्छा, लॉटरी काढून त्यांनी देणार. ओके, बेस्ट ऑफ लक. बघूया काय बक्षीस मिळतं तुला, मिळवेल तुला. व्हेरी गुड. मस्त होतं क्विज.